घोड्यांवर पैसे लावूया चला. बेटिंग इकडे लीगल आहे. $24,000 पर्यंत अमाउंट तुम्हाला मिळणार. हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे. आपण एक आउटडोअर ऍक्टिव्हिटी साठी जाणार आहोत. आपण जाणार आहोत कॅन्टरबरी पार्क मध्ये. कॅन्टरबरी पार्क हे एक रेस कोर्स आहे, तर तिथे वेगवेगळ्या अॅनिमल्सच्या रेसेस होत असतात. सो आज सुद्धा रेस आहे आणि हो तिथे बेटिंग सुद्धा होतं. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, अगदी इंटरेस्टिंग आहे. अमेरिकेतील एक वेगळी गोष्ट मी तुम्हाला दाखवणार आहे. सो चला बघूया कसा असणार आहे आजचा व्लॉग. तर हा आहे कॅन्टरबरी पार्क रेस कोर्स. आपण येऊन गेलेलो आहोत. हाय विधान, कुठे आलास? अरे वा, सो लेट्स गो. इकडे तिकीट काउंटर आहे, पण आपण ऑनलाईन बुकिंग केल्यामुळे आपले तिकीट्स ऑलरेडी आहेत आपल्याकडे. सो आपण डिरेक्टली एंटर करणार आहोत. थँक्यू. बरीच गर्दी आहे आणि इकडे हे वेजरिंग काउंटर आहे. वेजरिंग काउंटर म्हणजे बेटिंग काउंटर आहे. आपण इकडे पैसे लावू शकतो रेस मध्ये. आणि हो बेटिंग इकडे लीगल आहे. आपल्या इकडे जसं इल्लीगल आहे बेटिंग, तसं इकडे वेजरिंग लीगल आहे. तुम्ही बेटिंग करू शकतात. सो जर तुम्हाला असं वाटत असेल की आज आपलं लक चांगलं आहे, तर तुम्ही आज सुद्धा ह्या रेस मध्ये बेटिंग करू शकतात. इकडे वेजरिंग केल्यानंतर तुम्हाला ते तिकीट देतात. सपोज तुम्ही एखाद्या घोड्यावर पैसे लावले आहेत आणि तुम्हाला ते तिकीट देतात. त्या तिकीटवर मेन्शन असतं सगळं की ह्या घोड्यावर एवढे एवढे पैसे, तुम्ही जर जिंकलात तर एवढे एवढे पैसे मिळणार असं. आणि ते तिकीट तुम्ही इथे घेऊन यायचं. इन केस जर तुम्ही ज्या घोड्यावर पैसे लावले आहेत तो घोडा जिंकला, तर ते तिकीट तुम्ही इथे सबमिट करायचं ह्या मशीन मध्ये. आणि तुमचं क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड इथे स्वाईप करायचं. त्यानंतर तेवढे पैसे तुमच्या अकाउंट मध्ये डिरेक्टली जमा होऊन जातात. इतकं छान आहे सिस्टम. सो अमेरिकेतील ही वेजरिंग सिस्टीम तुम्हाला कशी वाटली? म्हणजे बेटिंग करणं इकडे लीगल आहे. सो हे कसं वाटलं तुम्हाला, मला कमेंट करून नक्की सांगा. कॅन्टरबरी पार्क मध्ये हॉर्स रेसेस व्यतिरिक्त कसिनो सुद्धा आहे, जिथे तुम्ही ब्लॅक जॅक, पोकर यासारखे पत्त्यांचे गेम्स सुद्धा खेळू शकतात. आणि पत्ते खेळायचे नसतील तर तुम्ही रुलेट किंवा स्लॉट मशीन्स असे गेम्स सुद्धा खेळू शकतात. या कसिनो मध्ये हे सगळं खेळले जातं. हे आहे ऑनलाईन लॉटरी मशीन. लॉटरी इकडे खूप कॉमन आहे. सगळे आपापलं लक आजमावतात. तर हे आहे इन्स्टंट लॉटरी मशीन. तर मी असं का म्हणते, कारण यांची प्रोसिजर खरोखर इन्स्टंट आहे आणि लगेचच आपल्याला लॉटरी लागली आहे की नाही ते सुद्धा लगेचच समजतं. तर ते कसं की ह्या कार्डवरचे प्रत्येक नंबर, तुम्ही प्रत्येक लाईनमधला एक एक नंबर सिलेक्ट करायचा आणि ते स्क्रॅच कार्ड तिकडे इन्सर्ट करायचं आणि तुम्ही तुमची लॉटरी सिलेक्ट करायची, यापैकी कुठली लॉटरी पाहिजे. ते लगेचच तुम्हाला रिझल्ट देतं की तुम्हाला लॉटरी लागली आहे की नाही. तर तुम्हाला इकडचं लॉटरी मशीन कसं वाटलं ते मला कमेंट करून नक्की सांगा. अमेरिकेमध्ये सगळ्याच मिडल क्लास फॅमिलीज मधले जवळपास बरीच लोक, त्यांना जे काही सॅलरी मिळते त्यातून ते जे काही सेव्हिंग करतात त्यातले 10 ते 15% पैसे ते लोक बेटिंग, कसिनो आणि लॉटरी अशा गोष्टींमध्ये दरवर्षी खर्च करतात. आणि फायनली आपण रेस ट्रॅक पर्यंत पोहोचलो आहोत. इकडे रेस ट्रॅक आहे, ही फिनिशिंग लाईन आहे. इकडे आपण बसूया आता. आणि तुम्ही इथे गर्दी बघू शकता. सगळं खूप छान एन्जॉय करत करत चालतं. इकडे कमेंट्री स्टार्ट झाली आहे. 15 मिनिटात रेस सुरू होणार आहे. तर बघूया आज रेस मध्ये कसं आणि काय होणार ते. आणि तुम्ही इकडे बघू शकता हॉर्सेस येऊन गेले आहेत रेस साठी.
बाय बाय. तुम्ही बघू शकतात किती छान छान हॉर्सेस येऊन गेलेले आहेत. विधान हाय हाय. चिअर्स. आणि मी तुम्हाला पब्लिक दाखवते. अगदी पुढे उभं राहण्यापासून तुम्ही इकडे पब्लिक बघू शकतात. वर सुद्धा पूर्णपणे फुल आहे आणि खाली सुद्धा पूर्णपणे फुल आहे. असं 2 रेसेसच्या मध्ये जो फ्री टाइम असतो त्यामध्ये त्यांनी लहान मुलांसाठी बऱ्याच काही ॲक्टिव्हिटीज ठेवल्या आहेत. आणि आता इकडे एक ॲक्टिव्हिटी सुरू आहे, त्यात विधानला सुद्धा पार्टिसिपेट करायचं आहे. सो चला बघूया विधान करतोय का. आणि इथे तुम्ही बघू शकतात विधानने छान ट्राय केलेलं आहे. फायनली फर्स्ट रेस स्टार्ट होऊन गेलेली आहे आणि आता बघूया फर्स्ट रेस कशी होते आहे आणि कुठला घोडा जिंकतो आहे. आणि मी अगदी पहिल्यांदा अनुभवते आहे हे सगळं. खूप छान आहे. आणि पहिली रेस 5 नंबरचा घोडा जिंकलेला आहे. आणि आजच्या दिवसाची पहिली रेस बघण्यासाठीची एक्साइटमेंट बघा तुम्ही लोकांमध्ये. या रेसेसमध्ये हे घोडे चालवणारे जे असतात घोडेसवार त्यांना जॉकी असं म्हणतात. आणि ह्या जॉकीचं काम जितकं डोळ्याला सोपं दिसतं तितकंच अवघड असतं. कारण ह्या रेसमध्ये पळणाऱ्या घोड्यांचं वजन जवळपास 500 ते 550 किलो इतकं असतं. आणि जेव्हा हे सगळे घोडे रेसमध्ये पळतात तेव्हा ते 80 किलोमीटर/आवर या स्पीडनं पळतात. त्यामुळे निश्चितच या जॉकीचं काम खूप अवघड असतं असं मला जाणवलं. आणि तुम्ही इथे बघाल कसला भारी घोडा आहे हा. आपल्या भारतात ह्या घोड्याची किंमत 2 ते 2.5 कोटी असेल नाही का. आणि तुम्ही इथे बघू शकतात रेस ट्रॅक सेट करण्याचं काम सुरू आहे. फर्स्ट रेस झाल्यानंतर लगेचच त्यांनी रेस ट्रॅक सेट करण्याचं काम सुरू केलं. आत्ता जी हॉर्सची रेस झाली त्यामध्ये पहिला घोडा येणार त्यावर तुम्ही जर बेटिंग केलं असेल तर त्याचे वेगळे पैसे तुम्हाला मिळणार. तर यात पहिले 4 घोडे कुठले येणार हे जर ज्याने करेक्ट प्रेडिक्ट केलं आहे, ज्याने बेटिंग एकदम योग्य घोड्यांवर लावलं आहे, तर पहिल्या 4 घोड्यांसाठी $24,000 इतकं प्राइस आहे. $24,000 पर्यंत अमाऊंट तुम्हाला मिळणार. पुन्हा एकदा 2 रेसेसच्या मध्ये एक छान एंटरटेनमेंटसाठी एक रेस ठेवलेली आहे यांनी. तर त्यात इकडे हे माणसंच ह्या मुली आणि हे मुलं ऑस्ट्रिच आणि कॅमलचे ड्रेसेस वेअर करून हे स्वतः रेसमध्ये पळणार आहेत. तर बघूया कोण जिंकतंय, टीम ऑस्ट्रिच की टीम कॅमल. आणि त्यानंतर कॅमलची फर्स्ट रेस स्टार्ट होणार आहे. आत्ता हॉर्सची झाल्यानंतर एक कॅमलची रेस आहे, पुन्हा हॉर्सची आहे, मग पुन्हा ऑस्ट्रिचची आहे. अशा सिक्वेन्समध्ये त्यांनी रेस अरेंज केल्या आहेत. आणि खूप पूर्वीपासून इथे कुठल्याही रेसची सुरुवात हे अशा प्रकारे वाजवून करण्यात येत असायची. आणि आजही तीच प्रथा इथे सुरू आहे. कुठलीही रेस सुरू होण्यापूर्वी हे असं छान वाजवतात आणि मग त्या रेस स्टार्ट होतात. आणि आता हळूहळू आपल्याला सगळे हॉर्सेस त्यांच्या स्टार्टिंग लाईनवर जाताना दिसतील. आणि एकदा सगळे हॉर्सेस स्टार्टिंग लाईनवर पोहोचले की एक अनाउन्समेंट होईल आणि त्यानंतर रेस स्टार्ट होणार.
आता जोपर्यंत आपले हॉर्सेस स्टार्टिंग लाईनवर पोहोचत आहेत तोपर्यंत आपण ऑस्ट्रिच वर्सेस कॅमलची रेस बघून घेऊया. चला. इथल्या लोकांची एक्साइटमेंट बघून आपल्याला कळतंय की इथले लोक बेटिंग किती जास्त एन्जॉय करतात. पोस्ट टाइम अनाउन्समेंट होऊन गेलेली आहे. याचा अर्थ असा की सगळे हॉर्सेस स्टार्टिंग लाईनवर येऊन गेलेले आहेत आणि आता कुठल्याही मोमेंटला रेसची स्टार्टिंग होणार आहे. खूपच अटीतटीचा सामना सुरू आहे. हॉर्स नंबर 3 सगळ्यात पुढे आहे, पण बघूया काय होतंय. काहीही होऊ शकतं. माझ्या मागच्या लोकांचा आवाज ऐकून तुम्हाला कळतच असेल की लोक किती एक्सायटेड आहेत सगळ्या गोष्टींसाठी. आणि फायनली हॉर्स नंबर 3 विनर म्हणून घोषित झालेले आहेत आत्ताच्या रेसमध्ये. आता आज झालेल्या रेसपैकी पहिल्या 4 घोड्यांवर ज्यांनी पैसे लावले, वेटिंग केलं, त्यांचं प्रेडिक्शन जर करेक्ट असेल तर ते $24,000 पर्यंत कमावणार. म्हणजे आज तो माणूस मालामाल होणार. And here comes the winner of the race, horse number 3. विदू बघ हॉर्सेस किती छान आहेत बघ. विधान हॉर्सला बोलवू. काय रे विधान, तू जिंकलास का? मग तुझा हॉर्स फर्स्ट आला. अरे वा. आता हे कॅमल रेससाठीचं सेटअप सुरू आहे आणि आता 10 मिनिटात कॅमल रेस स्टार्ट होणार आहे. मी फर्स्ट टाइम हे सगळं एक्सपिरियन्स करते आहे. इकडे कॅमल्स आले आहेत, तुम्ही बघू शकतात. कॅमल्स येऊन गेलेले आहेत. काय वाटतं कोण जिंकेल श्रद्धा? श्रद्धा कुठला आहे? Number
आणि सेकंड नंबरचा कॅमेल जिंकलेला आहे. Race number 3 is about 20 minutes from now. Bet more, win more on race number 3. And remember, आता इथे फर्स्ट विनर जो असणार आहे त्याला $15,000 मिळणार. आणि यांची रेसची तयारी सुरू आहे. There we go, next race सुरू. racing kind of slow beginning for Smarty Be Good on 2 beat slowly. Kerbon D. Oro at 4-1 immediately binds the front. Empress Lorraine to the inside, outside of that Thunderkin. Then we come to Kara at 6-1 and about 6 lengths from the lead. Behind that, we come back 2-2.5. Empress Lorraine to the inside of Smarty Be Good. And the one in last is CC's Heart. पुढच्या रेसची तयारी सुरू आहे. थोड्या वेळात थर्ड रेस सुरू होणार आहे. कसं आहे की इकडे रोज कॅन्टरबरी पार्कमध्ये 15 रेसेस होतात आणि इथे आलेल्या प्रत्येक व्यक्तीला मालामाल होण्याच्या 15 अपॉर्च्युनिटीज देतात ते लोक. या पुढची रेस खूप जास्त युनिक आणि एक्साइटिंग असणार आहे. कारण तुम्ही कधी ऐकलंय का ऑस्ट्रिचची रेस? हो, कारण आता ऑस्ट्रिचची रेस सुरू होणार आहे आणि त्याची तयारी सुरू आहे. ऑस्ट्रिच हा आपल्या जगातला सगळ्यात मोठा न उडू शकणारा पक्षी आहे आणि जर त्याला राग आला तर आपल्याला खूप जास्त नुकसान पोहोचवू शकतो तो. त्यानंतर अजून काही ऑस्ट्रिचबद्दलच्या फॅक्ट मी तुम्हाला सांगणार आहे. ते म्हणजे असं की ऑस्ट्रिचचं एक अंडं हे 24 कोंबड्यांच्या अंड्यांच्या बरोबरीचं आहे. त्यानंतर त्याच्या अंड्याचं वजन तुम्ही बघायला गेलात तर ते अंड्याचंच वजन 2.5 किलोपर्यंत जाऊ शकतं. त्यानंतर अजून एक फॅक्ट अशी की ऑस्ट्रिचचं जे अंडं आहे ते एका सिंगल सेलपासून बनतं. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट एक गोष्ट अशी की ऑस्ट्रिच केवढा पळू शकतो तर तो 75 किलोमीटर/आवर इतक्या स्पीडनं पळू शकतो. तर अशा काही ऑस्ट्रिचबद्दलचे काही फॅक्ट मी तुम्हाला सांगितले आज रेसच्या निमित्तानं. पळणाऱ्या ऑस्ट्रिचवर बसणं ही गोष्ट किती अवघड आहे हे तुम्हाला बघून समजलंच असेल आणि मी सुद्धा अगदी पहिल्यांदाच बघितलं हे सगळं. खरोखर अतिशय वेगळा अनुभव होता आणि त्यामुळं पूर्ण रेसमध्ये फक्त एकच रायडर होती जिने रेस कंप्लीट केली आणि तिला फायनल विनर ठरवण्यात आलं. तर तुम्हाला ऑस्ट्रिचची रेस कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. जिंकलेली अमाऊंट क्रेडिट कार्डमध्ये जमा करण्यासाठी तुम्ही इथे लाईन बघू शकतात. बऱ्याच ठिकाणी असे मशीन्स ठेवलेले आहेत त्यांनी, तर तिथे जाऊन तुम्ही तुमची अमाऊंट घेऊ शकता. सो आता पुढची रेस स्टार्ट होत आहे. आणि हा आहे आत्ताच्या रेसमधला विनर, 4th नंबर. तर मंडळी, कॅन्टरबरी पार्क मधला आजचा तुम्हाला हा फॅमिली इव्हेंट आणि ह्या सगळ्या रेस कशा वाटल्या ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब फॉर मोर व्हिडिओज. थँक्यू.